हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज परत एकदा तुमच्यासोबत क्लिनिंग व्हिडिओ शेअर करणार आहे। तर आज मी माझ्या बाथरूमचं डीप क्लिनिंग करणार आहे। सो म्हटलं की चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करावा, म्हणजे क्लिनिंगसाठी मी कुठले प्रोडक्ट वगैरे यूज करते किंवा कशा पद्धतीने ते क्लीन करते हे मला तुम्हाला दाखवायचं होतं। हा सुद्धा माझ्या रूटीनमधला एक भाग आहे आणि माझे रूटीन ब्लॉग तर तुम्ही बघतच असता, म्हणून म्हटलं की चला आज डीप क्लिनिंग करणार आहे तर ते मी शेअर करावं तुमच्यासोबत। तर सुरुवातीला म्हणजे क्लीन करायच्या आधी माझ्या बाथरूमची जी अवस्था आहे ना ते मी तुम्हाला दाखवत आहे, कारण क्लीन केल्यानंतर तर ते चांगलंच दिसणार आहे, पण ते क्लीन म्हणजे का करते त्याच्या आधी कसं होतं, म्हणजे बिफोर आणि आफ्टर दोघी रिझल्ट तुम्हाला दाखवायला हवे नाही का। तर तुम्ही बघू शकता की बाथरूमची हालत किती खराब झालेली आहे, कारण जवळजवळ 15 दिवसांच्या वरती मी बाथरूम अजूनही क्लीन केलेलं नाही आहे। त्याचं कारण असं की माझा हाताला खूप जास्त त्रास होत होता, म्हणजे हात खूप दुखत होता आणि बॅक पेन पण मला खूप जास्त झालेलं होतं, त्यामुळे खूप दिवस झाले मी बाथरूमची डीप क्लिनिंग ही केलेली नव्हती। खरं तर वॉशरूम्स जे आहेत ते मी रोजच म्हणजे आपण रोजच क्लीन करतो, पण डीप क्लिनिंग म्हणजे काय की ज्यामध्ये आपण जे काही टॅप्स आहेत बाथरूममधले, टॉयलेट्स आहेत, वॉश बेसिन्स आहे ते सगळे आणि टाईल्स वगैरे आहेत ते सगळे प्रॉपर क्लीन करणं, याला डीप क्लिनिंग असं म्हणतो। तर ते आपण काही रोजच्या रोज क्लीन करत नाही, म्हणजे मी तरी नाही करत रोज। फक्त जे मायनर जे फिनाईल असतं ना तेच मी यूज करते आणि त्याच्याने आणि ते टाकून फक्त वरच्या वरती पाण्याने मी ते क्लीन करत असते दोघं बाथरूम। मी फ्लॅटमध्ये राहते तर जे बाथरूम्स आहेत ना ते अटॅच आहेत, म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम असे आहेत। तर आज मी तुम्हाला माझ्या मास्टर बेडरूममधलं बाथरूम मी क्लीन करणार आहे, तर म्हटलं ते दाखवते। आता क्लिनिंग म्हणजे काय तर मला विचाराल तर अगदी सगळी गोष्ट क्लीन व्हायला हवी, जसं की तुम्ही इथे बघतच आहात बाथरूममध्ये हा जो ॲडजस्ट फॅन लावलेला आहे तर त्यापासून मी सुरुवात केलेली आहे ते क्लीन करण्यापासून, आणि ही सवय मला खूप आधीपासूनच आहे। म्हणजे मी माहेरी असतानासुद्धा लग्नाआधीसुद्धा मी असंच माझ्या तिथल्या बाथरूमचं डीप क्लिनिंग वगैरे करायची ना, तर अगदी सगळ्या विंडो जी असायची त्याचे काच वगैरे काढून प्रॉपर ते सगळं मी क्लीन करायचे। आणि मला आत्ताही म्हणजे व्हिडिओ शेअर करताना एक गोष्ट मुद्दामून सांगावीशी वाटते की माझी आई मला नेहमीच म्हणायची की तू क्लीन करते पण ते काचं वगैरे का काढते बाबा एवढं, कारण काच वगैरे लागण्याची भीती असते ना म्हणून। पण मला ती सवयच होती की क्लीन म्हणजे क्लीन, सगळं मला क्लीन दिसायला पाहिजे। तर आता आईचं काळीच तर आईला काळजी वाटणारच, तर ही सवय मला खूप आधीपासूनच आहे, अशाच पद्धतीने मी करायची। आणि आता इथे सुद्धा आधीच्या घरामध्ये सुद्धा करायची, पण त्या बाथरूमच्या म्हणजे हालत तर इतकी खराब होती की तिथे मला शूट करायला सुद्धा जमायचं नाही, खूप छोट्या बाथरूम्स होत्या, त्यामुळे मी कधी ते तुमच्यासोबत शेअर केलं नाही। पण इथेही तुम्ही बघू शकता खरं तर या दोघंही बाथरूम, मास्टर बेडरूमची तरी मोठी बाथरूम आहे, पण जी कॉमन बाथरूम आहे ना ती थोडी म्हणजे छोटीच आहे। तर आणि हो फ्लॅटमध्ये हे असतंच, आता आपण जेव्हा घर घेऊन स्वतः बांधतो ना त्यावेळेला स्पेशियस अशा मोठ्या बाथरूम वगैरे आपण करतो आणि वेगवेगळं असतं, टॉयलेट्स वेगळं बाथरूम वेगळं, पण फ्लॅटमध्ये असं नसतं। फ्लॅटमध्ये बाथरूम आणि टॉयलेट हे अटॅच असतात आणि घरामध्येच असतात, त्यामुळे ते क्लिनिंग करणं खूप जास्त गरजेचं असतं। कारण जेव्हा बाथरूम म्हणजे टॉयलेटसुद्धा रूममध्ये असतं ना तर सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी हे तिथूनच येत असते, त्यामुळे अगदी रोज न विसरता न चुकता आपल्याला बाथरूम टॉयलेट्स ह्या क्लीन करायलाच पाहिजे। तर ते तर मी करते, पण डीप क्लिनिंग जे आता मी तुम्हाला दाखवते तर प्रॉपर आता इथे जो काही फॅन वगैरे होता ना तो सगळा मी पुसून घेतलेला आहे। इथे जे काचं होते ती काढून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे सुद्धा मी एक मॉस्किटो नेट लावून घेतलेली आहे, कारण इथून म्हणजे बाहेरच्या साईडने ओपन एरिया आहे तर तिथून मच्छर येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात। आणि दुसरं कारण असं की आमच्या इथे ना इथे नवीन सोसायटी असल्यामुळे उंदीरसुद्धा आहेत, सो त्यामुळे ते एक प्रिकॉशन म्हणून आम्ही इथे नेट लावून घेतलेली आहे, ती सुद्धा मी धुवून घेतली आणि लावून घेतली। आता जसं म्हटलं की मी 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले मी बाथरूम क्लीन केलेली नव्हती, त्यामुळे बाथरूममध्ये जाळंसुद्धा आलेलं होतं। तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्लॉगमध्ये बघितलेलंच असेल की मी माझ्या घरात ना तुम्हाला कधीच कुठेच जाळं दिसणार नाही बरं का, कारण मला सवय आठवड्यातून एकदा मी सगळ्या घरामध्ये झाडू फिरवत असते। सो पण बाथरूममध्ये माझं लक्षच गेलं नाही, इतके दिवस तिथे जाळं लटकत होतं अक्षरशः, तर ते मी क्लीन केलं। त्यानंतर मग आता बाथरूममध्ये हे जे ऑर्गनायझर लावलेले आहेत हे ऑर्गनायझर मी ना ऑनलाईन परचेस केलेले होते, त्याचे डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत चॅनलवरती। तर ते कॉर्नर असे मी लावून घेतले होते बाथरूममध्ये, कारण रोज डेली यूजमध्ये आपल्याला जे काही प्रोडक्ट लागतात शॅम्पू, कंडिशनर,
सोप जे जे काही लागतं ना ते सगळं ठेवायला एक स्पेशल जागा तर असायलाच पाहिजे. तर हे ऑर्गनायझर मी इथे फिट केलेलं होतं, ज्यावरती मी सगळं ठेवलेलं होतं. आता इथे जो साबण असतो ते ठेवण्यासाठी असं छान छोटंसं ऑर्गनायझर आहे. सोप केस मी इथे लावलेला आहे, हँग केलेलं आहे ते इथे. आता इथे सगळ्या ह्या ज्या बॉटल्स वगैरे होत्या शॅम्पूच्या, कंडिशनरच्या, त्या सगळ्यासुद्धा मी धुवून घेतलेल्या आहेत आणि ते सगळं प्रॉपर मी तिथे व्यवस्थित सेट केलेलं आहे. इथे कपडे ठेवण्यासाठी वरती एक स्टँडसुद्धा मी लावलेलं आहे, ते तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओच्या शेवटी, तुम्हाला दिसेलच जेव्हा प्रॉपर क्लीन होईल तेव्हा. तर आता हे सगळं क्लीन केल्यानंतर ते मी अशा पद्धतीने आता ते ठेवून देत आहे. आता तुम्हाला जे प्रोडक्ट मी यूज करणार आहे, आता इथे ना क्षारयुक्त पाणी खूप जास्त असतं, म्हणजे की बोरवेलचं पाणी, त्याच्यामुळे नळ जे असतात ना, म्हणजे टॅप्स वगैरे असतात ते खूप खराब होतात, शॉवर. तर हे प्रोडक्ट मी त्यासाठी यूज करते. मला पर्सनली बऱ्याच जणींनी विचारलं की तू कुठलं प्रोडक्ट यूज करते, तर ते सुद्धा आज बघून घेतील व्हिडिओ थ्रू. तर हे मी प्रोडक्ट यूज करते आणि इथे सगळे डिटेल्स दिलेले आहेत, कितीला मिळालं, किती ml आहे, सगळं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. हे दोन्ही प्रोडक्ट, म्हणजे पुढचं एक प्रोडक्ट मी दाखवते बघा. हे रोफ असं कंपनीचं आहे, जे की सेरा क्लीन नावाचं पण आहे आणि जे की रॅपिड ॲक्शन इन द सेरॅमिक क्लीनर, म्हणजे टाईल्स वगैरे आहे, जे आपले टॉयलेट्स वगैरे आहेत ना ते सगळं क्लीन करण्यासाठी, बाहेरचे जे टाईल्स वगैरे असते बाथरूमची ती सगळी क्लीन करण्यासाठी हे प्रोडक्ट मी यूज केले. असे हे 2 प्रोडक्ट मी मागवलेले आहेत आणि हे मी ऑनलाईन रँडमली सर्च केलेले होते आणि ते मागवून बघितले होते ट्रायलसाठी, पण त्याचा रिझल्ट अगदी बेस्ट आहे आणि हे ऑलमोस्ट संपत आलेले आहे, कारण मी 15 दिवसातून एकदा डीप क्लिनिंग करते, तर ते प्रोडक्ट मला लागतातच त्यामुळे. आणि आपले जे म्हणजे हार्ड वॉटरमुळे जे नळ खराब होतात ना स्टेन्समुळे, तर जे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं, तर ते सुद्धा ह्याच्याने प्रॉपर निघून जातात आणि एकदम नळ वगैरे आहेत किंवा टाईल्स एकदम चकाचक होतात. तर मी अशी छोटीशी स्प्रे बॉटल घेतलेली आहे. स्प्रे बॉटलमध्ये ते टाकून घेतलं सोल्युशन, म्हणजे टाईल्सवरती क्लीन करण्यासाठी ते जरा बरं पडतं. तर आता बऱ्याच जणांना असं वाटेल की बाथरूम क्लिनिंग आता हे काही दाखवायची गोष्ट आहे का, असतात काही अशा विचारांचे सुद्धा. तर मला इथे मुद्दामूनच हा विषय मी काढलेला आहे. मला असं वाटतं की हा माझा रुटीनमधला भाग आहे. जसं मी घरातलं इतर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते, क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर करत असते, किचन क्लिनिंग, लिव्हिंग रूम क्लिनिंग, म्हणजे सगळ्या काही गोष्टी, ऑर्गनायझर वगैरे, मग हे सुद्धा माझ्या डेली लाईफमधला एक पार्ट आहे. तर हे मी तुमच्यासोबत का शेअर करावं, म्हणजे का नाही शेअर करावं. खरं तर जेव्हा आपण क्लिनिंग करतो, जेव्हा ऐकतो किंवा दुसऱ्यांचं बघतो ना, तर आपण मोटिवेट होतो आणि आपल्यालासुद्धा वाटतं की आपण पण या गोष्टी करायला पाहिजे. या उद्देशाने मी तुमच्यासोबत क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर करत असते. तर असं आहे माझं. मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं की माझ्या मैत्रिणींना काही यामधून हेल्प होईल आणि ते सुद्धा मोटिवेट होतील आणि ते सुद्धा हे कामं करतील, जर त्यांना इंटरेस्ट असेल तर. आता ते करायचं नाही करायचं हा टोटली तुमचा चॉईस आहे, पण बाथरूम नेहमी क्लीन असायला पाहिजे. जसं घर क्लीन असतं, स्वच्छ असतं, तर आपल्याला किती छान फ्रेश वाटतं, तसंच आपलं बाथरूम आहे, टॉयलेट्स आहे, ते सुद्धा एकदम क्लीन असायलाच हवे. आणि जसं मी म्हटलं की ते बेडरूमला अटॅच असतं, म्हणून मग ते क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आता इथे क्लीन करण्याच्या पूर्वी 3 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला करायलाच पाहिजे. मी इथे विसरलेली होती, मी स्वतःच विसरली होती, पण तुम्हाला सांगते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही हँड ग्लोव्ज नक्की घाला. मला सध्या माझ्याकडे एकच हँड ग्लोव्ज राहिलेला होता, तो मी एकाच हातामध्ये घातलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मास्क. आता मी इथे मास्क विसरली होती, पण काय आहे, जे आपण केमिकल यूज करणार आहोत, जे प्रोडक्ट आपण यूज करणार आहोत, त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ॲसिड फॉर्ममध्ये ते असतं, त्यामुळे त्याचा त्रास होतो, म्हणून मास्क जरुरी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की चप्पल. या 3 गोष्टी तुम्हाला म्हणजे घालायच्याच आहेत, त्यामुळे म्हणजे प्रिकॉशन घ्यायचीच आहे. आता इथे जे प्रोडक्ट मी घेतलेलं होतं टाईल्स क्लिनिंगसाठी, ते स्प्रे बॉटलमध्ये मी भरलेलं होतं, ते सगळ्या टाईल्सवरती मी स्प्रेड केलं बाजूला आणि एका स्क्रबरने. आता बघा किचनमध्ये जे आपण स्क्रबर यूज करतो ना भांडे वगैरे घासण्यासाठी, घासणी असं त्याला म्हणतो आपण, तर ते जुने झाल्यानंतर फेकून न देता त्याचा उपयोग आपण टॉयलेट्स वगैरे क्लीन करण्यासाठी करू शकतो. स्प्रे बॉटलमध्ये भरल्यानंतर पूर्ण बाथरूमच्या टाईल्सवरती मी ते स्प्रे करून ठेवलेलं आहे आणि खाली आता फ्लोअरवरती खाली सगळीकडे टाकलेलं आहे. तुम्हाला जे टॉयलेट दिसतं तिथे बघा पांढरा भाग होता, ते कशामुळे झाला, तर तिथे मी कपडे धुवायचं साबण ठेवलेलं, त्याच्यामुळे ते रोज निघत होतं आणि त्याचं ते जास्त व्हाईट तिथे झालेलं होतं टाईल्सवरती. तर तिथे सुद्धा अशा पद्धतीने मी सगळीकडे ते स्प्रेड केलेलं आहे. त्यानंतर मग जे काही वॉश बेसिन आहे त्यालासुद्धा मी लावून घेतलेलं आहे.
थोडं थोडं स्प्रे करून त्याच्यावरती स्क्रबरने थोडं घासून घेतलेलं आहे। आणि अशाच पद्धतीने जे काही टॉयलेट आहे टॉयलेटमध्ये सुद्धा मी ते स्प्रेड केलं, म्हणजे जे लिक्विड आहे ना ते टॉयलेटमध्ये मी ओतून ठेवलेलं आहे। आणि याच्यावर 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे, पण मी जरा जास्तच वेळ ठेवलेलं होतं, म्हणजे तेवढ्या वेळामध्ये आपण बाकीचं इतर काम करू शकतो। आणि हो, हे सगळं करत असताना हे सगळी जी कामं असतात ना अशी क्लिनिंगची, ती आंघोळीच्या आधी करणं खूप बेस्ट असतं। तर माझी आंघोळ तर राहिलेली होती, म्हणून मग म्हटलं की आज हे काम मला करायचंच आहे, कारण सध्या उन्हाळा असल्यामुळे हे काम करताना इतका त्रास होतो ना, तर म्हटलं आंघोळीच्या आधीच हे काम आपण करून घ्यावं। तर जे प्रोडक्ट आहे ते मी सगळीकडे टाकून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर एक साधारण 20-1 मिनटानंतर मी हे सगळं क्लीन करायला सुरुवात केलेली। तर जे काही स्क्रबर आहे त्याच्याने किंवा मग असा ब्रश येतो टाईल्स क्लीन करण्यासाठी, जो की हँडी असतो, त्याच्याने मस्त क्लीन होतं। तर ते सगळीकडे मी व्यवस्थित टाईल्स वगैरे आहेत त्या घासून घेतलेल्या आहेत। प्रॉपर घासल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण ज्या टाईल्स मी घासत होते त्यावेळेला एक जे त्यावरती जे डर्ट जमा झालेली असते, जे काही स्टेन्स असतात ना ते निघतात, तर त्यावेळेला एक वेगळ्या कलरचं कलर तुम्हाला दिसेल टाईल्स क्लीन करताना। तर अशाच प्रकारे टाईल्स आणि खालचा जो एरिया आहे, म्हणजे मी फ्लोअरवरती सुद्धा टाकून ठेवलेलं होतं, ते सगळं मी क्लीन केलेलं। आणि त्यानंतर पाणी टाकून ते सगळं व्यवस्थित मी इथे धुवून घेत आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा ते दिसत नसेल। आता इथे एक गंमत झाली, मी मध्येच व्हिडिओ पॉज केलेला होता आणि तो ऑन करायचं माझ्या लक्षात राहिलं नाही, त्यामुळे ती काही जी घाण निघत होती ना ती मला तुम्हाला दाखवायची होती, पण ते मिस झाली ती क्लिप, पण असू द्या, तेवढं तुम्हाला कळलंच असेल। आता हे सगळीकडे पाणी टाकून मी जे काही टाईल्स वगैरे आहेत ना ते प्रॉपर सगळ्या क्लीन करून घेतलेल्या आहेत। आणि खरंच सांगते इतकं क्लीन होतं ना, म्हणजे जे काही स्टेन्स असतात टाईल्सवरती, आता शॉवरने आंघोळ करतात मिस्टर आणि मुलगा, तर ते सगळं आजूबाजूला टाईल्सवरती उडतं, त्याच्यामुळे सगळीकडे ना पांढरे डाग पडलेले असतात आणि ते खरंच खूप विचित्र दिसतं। आणि ते वेळोवेळी जर आपण बाथरूम क्लीन नाही केलं तर ते दिवसेंदिवस जास्त होत जातं आणि त्याच्यामुळे ना टाईल्स पण घाण होतात। आणि जे टॅप्स आहेत, जसं मी सांगितलं हार्ड वॉटर आहे, त्याच्यामुळे ते नळांवरती त्याचे स्टेन्स असतात, तर ते सुद्धा त्याच्यामुळे नळही खराब होतात आणि असंही म्हणजे नळ खराब होतात, पाणी वगैरे कमी यायला सुरुवात होते। तर अधूनमधून ना ते जे नळ आहेत ते प्रॉपर मी खोलून ते सुद्धा क्लीन करत असते। तर ते ज्या दिवशी करेल ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की अधूनमधून आपण नळ कसे खोलून ते क्लीन करायला पाहिजे, ज्याच्यामुळे नळ लवकर खराब होत नाहीत। आणि या बिल्डरने एक खूप चांगलं काम केलेलं आहे, ते म्हणजे की सगळ्या घरामधले जे काही नळ वगैरे आहेत ना ते जॅग्वार कंपनीचे दिलेले, म्हणजे अगदी चांगल्या क्वालिटीचे नळ वगैरे दिलेले आहेत। आता चांगलं जे दिलेलं आहे तर ते क्लीन करणं आपली जबाबदारी, नाही का। तर आता इथे मी जे दुसरं प्रोडक्ट आहे टॅप क्लिनिंगसाठी जे घेतलेलं आहे, जे स्टेनलेस स्टीलवर चांगलं उपयोगी पडतं, तर ते सगळीकडे मी असं स्प्रे करून घेतलेलं आहे आणि स्क्रॅपरच्या मदतीने सगळीकडे ते स्प्रेड करून ठेवणार आहे। हार्डली 60 सेकंद असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण मी इथे 5 ते 10 मिनटं ते ठेवणार आहे आणि त्यानंतर मग चांगलं व्यवस्थित ते क्लीन करून घेणार आहे। हे प्रोडक्ट ना खरंच खूप 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 मस्त आहे। आणि मला सुरुवातीला असं वाटलं की माहीत नाही, कारण आपण जेव्हा नवीन प्रोडक्ट यूज करतो ना कुठलंही, तेव्हा असं होतं की मे बी म्हणजे आपण यूज केलेलं नसतं, त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला नसतो, तर त्यामुळे नळ खराब होण्याची सुद्धा शक्यता असते। तर ज्या वेळेला मी हे प्रोडक्ट मागवलं होतं तर सर्वात आधी जो वॉश एरिया आहे ना तिथल्या नळावरती मी ते ट्राय केलेलं होतं, म्हणजे खराब जर झालं तर मग एखादिक नळ होईल, बाकीचे नळ होणार नाही या उद्देशाने। तर मी तुम्हाला तेच सांगेल की जेव्हाही तुम्ही कुठलंही नवीन प्रोडक्ट, म्हणजे मी तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवले म्हणून तुम्ही सुद्धा हेच यूज करा असं मी अजिबात म्हणत नाही आहे, पण कुठलंही प्रोडक्ट तुम्ही जेव्हा यूज करणार ना तेव्हा एका कुठल्याही कोपऱ्यावरच्या नळावरती, जो नळ तुम्ही खूप कमी यूज करता किंवा जो दिसतच नाही अशा नळावरती किंवा अशा टाईल्सवरती ते ट्राय करून बघा 1 ते 2 वेळा आणि त्याचा रिझल्ट बघा आणि त्यानंतरच मग ते बाथरूममधल्या टॅप्स किंवा टॉयलेट्सवरती ते तुम्ही यूज करा, म्हणजे त्याच्यामुळे मग आपलं नुकसान होणार नाही। म्हणून आता मी जसं सांगितलं की मी ट्रायल घेतली होती, त्यानंतर मी बिनधास्तपणे आता हे दोघी बाथरूममध्ये मी ते क्लीन करत असते। आता इथे जे काही सिंकमध्ये टाकून ठेवलेलं होतं ना ते सुद्धा मी इथे क्लीन करून घेत आहे, नळावरती सुद्धा व्यवस्थित घासून घेते आहे। आणि जे स्प्रे होता तोच मी इकडे मिरर आहे ना मोठा लावलेला, त्याच्या खाली, वरती नाही, पूर्ण मिररवरती नाही, आणि ते पहिल्यांदाच ट्राय केलं कारण माझं आज लक्ष गेलं की त्याच्यावरती मिररसुद्धा लिहिलेलं आहे। ते मिररवरती सुद्धा मी थोडंसं लावून घेतलं होतं आणि घासून घेतलं होतं। काय होतं ना, रोज आपण म्हणजे इथे
बेसिंगचा यूज करतो तर थोडंफार पाणी त्या मिररवरती उरतं आणि त्याचे स्टेन्स त्या मिररवरती खाली लागलेले होते, म्हणून मी ते स्क्रबरने हळूवारपणे घासून घेतलं आणि छान मिरर जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि सगळं बाथरूम क्लिनिंग व्यवस्थित करून घेतलं, पाणी वगैरे टाकून सगळं झाडूने करून घेतलं आणि त्यानंतर मग वायपरने वाईप करून घेतलं आणि अशा पद्धतीने माझे बाथरूम जे आहे ते मस्त क्लीन झालेलं आहे. इथे जे मी ऑर्गनायझर तुम्हाला म्हटलं होतं कपडे ठेवण्यासाठी ते मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचबरोबर हे साईडला सगळे शॅम्पू वगैरे ठेवण्यासाठी मी लावलेले आहेत. आता सुरुवातीला जे दाखवलं तेव्हाचं आणि आताचं बाथरूम तुम्ही बघा किती क्लीन झालेलं आहे. टाईल्स ज्या आहेत खालच्या त्या किती घाण दिसत होत्या, जे काही साबणाचे व्हाईट स्टेन्स पडलेले होते किंवा टाईल्सवरती जे स्टेन होते, आता कॅमेरामधून म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत नसेल पण खूप पांढरे असे डाग पडलेले होते, ते सगळे प्रॉपर क्लीन झालेले आहेत. टाईल्स एकदम छान ओल्या कापडाने मी पुसून घेतलेले आहेत. हो, हार्ड वॉटरचे जेव्हा स्टेन पडतात ना तर असं क्लीन केल्यानंतर परत एकदा ते छान कापडाने पुसून घ्यायचं ओल्या फडक्याने, नाही तर मग ते डाग तसेच राहतात. आणि बाजूला तुम्ही बघू शकता खाली जे डाग दिसत होते ना व्हाईट कलरचे, ते सुद्धा पूर्ण क्लीन झालेले आहेत. प्रॉपर टाईल्स एकदम चकाचक झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट नक्कीच यूज करा असं मी तुम्हाला म्हणेल. आणि हेच मागवा असं नाही आहे, पण तुम्ही जर ऑनलाईन घेत असाल किंवा तुम्हाला ऑफलाईनसुद्धा असे प्रोडक्ट खूप सारे मिळून जातील. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मी जसं माझी बाथरूम क्लीन केलेली आहे तुम्हीसुद्धा तशीच क्लीन करा आणि बाथरूमला एकदम मस्त चकाचक करा. तर जे काही नळ वगैरे मी धुतलेले आहे ना ते एकदम मस्त चकाकून राहिले आहेत, ते सुद्धा मी नंतर छान पुसून घेतलेले आहेत. बाथरूममध्ये अशा प्रकारचे रिफ्रेशमेंट किंवा मग छान फ्रॅग्रन्ससाठी मी असे पाऊच यूज करत असते. आणि मिरर तुम्ही बघू शकता किती क्लीन झालेला आहे. तर अशाच पद्धतीने छोट्या टिप्स वगैरे मी सांगितलेले आहे व्हिडिओ थ्रू तुम्हाला. आणि तुम्ही बघू शकता की जे सिंक आहे ते सुद्धा मस्त क्लीन झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा हे प्रोडक्ट नक्कीच यूज करा. यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आणि हो, तुमच्याकडे आणखी काही छान सजेशन्स असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. काय होतं की जसं माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळतं, तसेच तुम्ही मला जर काही सजेशन्स सांगितले, कमेंट केलीत तर मलासुद्धा काही नवीन शिकायला मिळेल. तर चला, या नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे. तुम्हाला काही आणखी विचारायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा. एवढं क्लीन करता मला 1.5 तास तरी माझा गेलेला आहे आणि माझी हालत खरंच खूप खराब झालेली होती. तुम्ही पुढे बघणारच आहात की माझी हालत काय झालेली आहे, पूर्ण घामाघूम मी इथे झालेली होती. पण ठीक आहे, मेहनतीचं फळ चांगलंच मिळतं आणि ते तुम्ही बघतच आहात की माझी बाथरूम किती छान क्लीन झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला एक लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लवकर भेट होईल आपली एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.